होय भरपेट जेवून निघा. तुम्हाला न्याय तुमच्या हयातीतच हवाय ना. मग जगायला नको का आपल्याला? मग शिक्षण, नोकरी, लग्न आणि रिटायरमेंट या चक्रातून प्रत्येक सामान्य माणूस जातो. घरातील नेहमीच्या समस्यांमधून रोजच्या जीवनातील आनंद शोधणाऱ्या अशाच एका मध्यमवयीन जोडप्याची गोष्ट संजा छाया या नवीन नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित, प्रशांत दळवी लिखित, जिगीषा अष्टविनायक निर्मित आणि सुनील अभ्यंकर, वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांची मुख्य भूमिका असलेल्या नाटकाच्या टीमशी गप्पा मारूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. तर याच्यात जी भूमिका आहे ती माझी वर्ष 65 वयाचा एक माणूस आहे आणि तो अत्यंत हरहुन्नरी आहे. तो रिटायर्ड आहे, पण तो या नाटकात जे मांडतो आहे, जे भविष्य मांडतो आहे ज्येष्ठांचं किंवा गेला बाजार तरुण पिढीने कसं पाहिलं पाहिजे या सगळ्याकडे, कारण तेही उद्या प्रौढ होणार आहेत, ते उद्या ज्येष्ठ होणार आहेत, तर त्याचा प्रवास काय असला पाहिजे तुमचा, तर तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण छान एन्जॉय करतो आयुष्य आणि आपण जेव्हा एका टप्प्यात येतो की जिकडे तुमच्यासमोर कामाचा वेग नसतो, तर मग त्या कामाचा वेग नसेल तर मग दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा वेग वाढवायला पाहिजे हे सांगणारं हे नाटक आहे असं वाटतं मला. तर संजा हे जे नाव आहे, संजय पाटील माझं कॅरेक्टर आहे आणि खूप छान आहे. अत्यंत ह्युमरस पद्धतीने जाणारा हा माणूस आहे, पण त्याच बरहुकूम तो अत्यंत गंभीरपणे काही मुद्देसुद्धा मांडतो. तो नुसता काय म्हणतो आपण त्याला खेळकर आहे का, तर तसा नाही आहे. तो काही महत्त्वाचे जेव्हा गोष्टी सांगायच्या असतात तेव्हा तो अत्यंत ठाशीव पद्धतीने आणि फार विचारपूर्वक सांगतो आणि त्याच्यामुळे ते एक वेगळी त्या शेड्स त्या भूमिकेला आलेल्या आहेत असं वाटतं मला. त्याच्या सांगण्याचं काय होईल काय विचारता माहिती? मंत्रालयात होतो मी उपसचिव, 3 मुख्यमंत्री म्हणजे हाताखालून गेले. माझा प्रत्येक प्रश्न हा विषयाशी संबंधित असतो. हा सांगा. झिम्मा तुम्हा सगळ्यांना आवडलाच आहे. झिम्मामधली भूमिका जशी तुमच्या घरातली भूमिका तुम्हाला वाटते, कोण आई असेल, मावशी, मामी, काकी, कोणी असू शकतं असं, अशी भूमिका जशी होती माझी झिम्मातली, तशीच ही संजा छायामधली भूमिका आहे छाया पाटीलची. ती तुम्हाला तुमच्या आईची, मावशीची, मामीची, काकीची आठवण करून देईल. खरं तर ही काही म्हातारा किंवा म्हातारी असं म्हणता येणार असं भूमिका नाही आहे. म्हणजे दिसत मी जरी तशी असले तरी इथून सॉलिड तरुण आहे मी, म्हणजे तशी नाटकात पण आहे, अशी पण मी आहेच म्हणा. संजा छाया नाटक बघण्याचं एक प्रमुख कारण, आपण नेहमी म्हणतो की आपण हिंदी सिनेमा किंवा हिंदी कल्चरसारखं आपलं फक्त वरवरचं बघणं असत नाही प्रेक्षकांचं. आपल्याला मूळ कथा, आशय त्याचा खूप महत्त्वाचा वाटतो किंवा तो आपल्याला अपील झाला तर आपल्याला बाकीची कॅरेक्टर्स किंवा ती फिल्म किंवा ते नाटक अपील होतं. या नाटकाचा आशय अप्रतिम आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे असं होतं ना, आता झिम्मासुद्धा बघा, हां त्यात काही माझा मेन रोल नाही आहे, पण त्यात माझा रोल खूप छान आहे. का? कारण मी त्या इराणी लिहिलेल्या डायलॉग्सच्या प्रेमात पडले होते. ढोम्यांनी ज्या पद्धतीने सॉरी ढोम्यांनी म्हणजे हेमंत ढोमे आमचे डिरेक्टर सॉरी, त्यांनी ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर सांगितलं होतं किंवा एक्सप्लेन केलं सगळं सिनेमा, त्याच्या प्रेमात पडले होते आणि मी तो सिनेमा स्वीकारला. तसंच इथे चंद्रकांत कुलकर्णीने जेव्हा हे नाटक वाचलं माझ्यासाठी, तेव्हा त्या नाटकाच्या आशयाच्या मी प्रेमात पडले. अप्रतिम डायलॉग्स लिहिलेले आहेत, आपल्या मनाला भिडतील असे सगळे डायलॉग्स आहेत. आणि या संजा छायाची काय केमिस्ट्री आहे, हे काय आहे संजा छाया, हे दोघे कोण आहेत आणि काय आहेत, हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही नक्की थिएटरमध्ये या आणि हे नाटक बघा. अगं असा कसा केस निघाला डब्यात? कमाल करता बाई तुम्ही. तरी मी तुम्हाला सांगत असते, त्या टीव्हीवरच्या जाहिराती बघून कसली कसली तेल लावत जाऊ नका म्हणून. काय तर म्हणे अमुक अमुक तेल लावा केस गळती थांबेल, तमुक तमुक तेल लावा गुडघेदुखी थांबेल. असं कसं? मुळात आहार सकस हवा ना, मग असल्या काहीच गोष्टी. बरं चल, मी आता येते आणि बघते काय करायचं ते. चल ठेवते. नमस्कार, मी सुनील अभ्यंकर आणि संजा छाया या नाटकात मी रिटायर्ड जज कान्विंदे हे कॅरेक्टर साकारतो आहे. तर असं आहे की ते
नाटकाबद्दल थोडं सांगायचं झालं तर ते एक ट्रान्सफॉर्मेशन करणारं नाटक आहे. आणि ते जे ज्या कॅरेक्टरचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे ते न्यायमूर्ती रिटायर्ड जज कानविंदे यांचं झालेलं आहे. तो पहिल्यांदा येतो तेव्हा असा फार खूप स्ट्रिक्ट चौकोनी कुटुंबातला एक तो असतो आणि तो एक काही तक्रार घेऊन संजा छाया यांच्याकडे येतो आणि त्यांचं सगळं कार्य बघून तो आणि त्याची मिसेस यांना हे होतं की अरे हे काय करतायत, आणि त्यांचे डोळे उघडले जातात थोडक्यात. आणि मग दुसऱ्या अंकात आमची त्यांच्याकडे ती आहे, धमाल आहे, मजा आहे. छाया, तुझं टाइम टेबल काय असणार? काय टायमिंग आहे, असंच टायमिंग जुळलेलं राहू दे शेवटपर्यंत. बोला, लेडीज फर्स्ट. माझं काय, मला तर निघायचंय. मी तुला सांगितले तासाभरात पोचते म्हणून. अरे ऐक ना, आमच्या छाया टिफिन्सला एका नव्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. अरे वा, काँग्रेस. 32 डबे आहेत मालगाडीचे. आणि ऐक ना रे, काय? आज एका डब्यात केस निघाला म्हणे. अच्छा, त्या केसचा छडा लावायचाय. त्याच्यात काय एवढं सांगायचं, घरगुती फील यावा म्हणून मुद्दामून टाकलेला एक केस. मला असं नेहमी वाटतं की प्रेक्षकांना कथा सांगू नये किंवा नाटकाच्या समीक्षकांनी सुद्धा त्या नाटकाविषयीचं वर्णन करावं, विषयाशी बोलावं. मला नेहमी असं वाटतं की नाटकाच्या विषयीची प्रेक्षकांची उत्सुकता राहिली पाहिजे आणि त्यांना आपण आधीपासूनच फीडबॅक देण्याची गरज नाही. सांगायचं थोडक्यात असं आहे की प्रशांत दळवी लेखक म्हणून आणि मी दिग्दर्शक म्हणून आमचं हे 10वं नाटक आहे एकत्र. त्याच्यापैकी 2-3 प्रायोगिक रंगभूमीवरचे आहेत, बाकी सगळे व्यावसायिक रंगभूमीवरचे आहेत. मुळात प्रशांत दळवी म्हणजे तुम्ही जर त्यांचं 4 चौघी, ध्यानीमनी, चाहूल, सेलिब्रेशन, गेटवेल सून या नाटकांच्या लिखाणाकडे जर बघितलं तर ते लागोपाठ नाटकं लिहित नाहीत. एखादा विषय, एखादा आशय ते स्वतःच्या मनाशी, आयुष्याशी लावून बघतात, त्याचं चिंतन करतात, त्यासंबंधीचं वाचन करतात. त्यांचं एक नाटककार म्हणून त्याच्याविषयीचं व्हिजन पक्कं झाल्याशिवाय ते त्याचं नाटकाच्या रचनेमध्ये रूपांतर करत नाहीत. संजा छाया खरं तर कोविड काळामुळे थोडंसं 1 वर्ष उशिरा येतं आहे. खरं तर हे गेल्या वर्षीच नाटक रंगभूमीवर आलं असतं, परंतु एका अत्यंत आवेगात त्यांनी एका रचनेत हे नाटक लिहून टाकलेलं आहे. नाटकाचा विषय सांगण्यापेक्षाही मला असं वाटतं की ज्याला असं आपण म्हणतो की आपण प्रत्येक कामाचं म्हणजे की या वयात हे काम केलं पाहिजे, त्या वयात ते काम केलं पाहिजे, आता मला हे होत नाही, मला ते झेपत नाही, मला माझ्या बाहेर जाऊन बघता येत नाही. तर व्यक्तीपासून समष्टीपर्यंत जाणारं असं हे नाटक आहे. आणि ज्याला असं आपण म्हणतो की सगळा वेळ आपण फक्त स्वतःच्याच प्रेमात आणि स्वतःच्याच प्रायोरिटीजमध्ये जर घालवला तर स्वतःच्या बाहेर येऊन जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे बघतो, कारण प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी दुःख आहे, काहीतरी संघर्ष आहे, काहीतरी व्यथा आहे, काहीतरी मनस्ताप आहेत, ताणतणाव आहेत, त्याच्या बाहेर जाऊन आपण जशी दैनंदिनी आपली जगण्याची पूर्ण करतच असतो तशीच आपण इतरांसाठीचं काहीतरी देणं लागतो 5 पैसे. बरं कधी ते प्रत्येक वेळेला पैशांचंच नसतं, ते ज्ञानाचं असतं, शेअरिंगचं असतं, टुगेदरनेसचं असतं. या टुगेदरनेसवरचं हे नाटक आहे. हो, उपोषणाला चाललाय ते माहित नाही का मला, म्हणूनच म्हणतोय भरपेट जेवून निघा. तुम्हाला न्याय तुमच्या हयातीतच हवा आहे ना, मग जगायला नको का आपल्याला? मग एक तर 2 वर्षाच्या लॉकडाऊन आणि कोविडच्या सगळ्या परिस्थितीनंतर व्यावसायिक रंगभूमीवर येणारं हे एवढ्या सगळ्या मोठ्या कास्ट आणि टीमचं पहिलं नाटक आहे. हे लेखक प्रशांत दळवी यांनी लिहिलेलं आहे जवळपास 8 वर्षानंतर, आणि चंद्रकांत कुलकर्णी हे त्याला दिग्दर्शक करत आहेत. आत्तापर्यंतची सगळीच दळवींची नाटकं असतील, 4 चौघी, ध्यानीमनी, चाहूल, सेलिब्रेशन, त्याच्यानंतर गेटवेल सून आणि आता येणार हे संजा छाया, हे सगळीच वेगवेगळ्या विषयावरची त्यांनी लिहिलेली नाटकं आहेत. आणि संजा छायासुद्धा हे अतिशय वेगळा विषय आणि तोही अगदी विनोदी पद्धतीने दळवींनी हाताळलेला आहे आणि खूप चांगल्या लायटर मूडमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा आशय या नाटकातनं चांगला मेसेज दिलेला आहे. हे नाटक करताना बेसिकली कास्टमध्ये म्हटलं तर निर्मिती सावंत आणि वैभव मांगले यांची जोडी ही पहिल्यांदाच रंगभूमीवर एवढ्या वर्षानंतर येत आहे. त्यांनी आत्तापर्यंत एकत्र काम केलेलं नव्हतं, पण या नाटकाच्या निमित्ताने आज दोघंही एकत्र आहेत. त्यामुळे एक दोघांचे दमदार अभिनय हा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
संजा छाया हे नाटक बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.